नमस्कार मंडळी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मंदिरात ठेवलेल्या कलशातील पाणी का इतके महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचा योग्य प्रकारे उपयोग कसा करावा. तसेच आपण हेही जाणून घेणार आहोत की मंदिरात कलश कोणत्या धातूचा असावा, पितळ, तांबे किंवा काही वेगळे. अनेक लोक या संदर्भात नकळत चुका करतात आणि नंतर त्यांना पश्चाताप करावा लागतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या चुका कशा टाळाव्यात, कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते. मंदिरात एक कलश पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवले पाहिजे. आता घरच्या दिव्याबद्दल बोलूया. तुम्ही तांबे, लोखंड, पितळ, कांसे, स्टील किंवा मातीचा दिवा ठेवता का? योग्य दिव्याची निवड न केल्यासही घरात अडचणी निर्माण होऊ शकतात. दिव्याच्या मातीची निवड ही महत्त्वाची आहे. कच्चा कलावा योग्य आहे का रुई किंवा सुती दोरा योग्य राहील? या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने पितृदोष, कालसर्पदोष किंवा गरिबी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. आता अनेक लोक हा प्रश्न विचारतात की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे? हे स्नानानंतर करावे की स्नान न करता देखील करता येईल आणि झाडू लावण्याआधी पाणी शिंपडावे का की नंतर? अजून एक प्रश्न जो अनेकदा विचारला जातो तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का किंवा दीपदान करता येईल का? का मुख्य दरवाजावर पाणी अर्पण करताना ते आपल्या आतल्या बाजूने करावे की बाहेरच्या बाजूने करावे? फ्लॅट किंवा भाड्याच्या घरात राहणारे लोक देखील हेही विचारतात की मुख्य दरवाजावर दीपदान आणि पाणी शिंपडण्याची योग्य पद्धत काय आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती राहावा असे वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती वरसेल. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की घराच्या बाहेर आणि आत दिवा लावण्याचे काय फायदे आहेत. विशेषतः घराच्या बाहेर दिवा लावण्याने होणारे 5 मोठे फायदे तुम्हाला अचंबित करू शकतात. भगवंताच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचे महत्त्व सर्वांनाच माहिती आहे. हिंदू धर्मात देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच तिळाच्या तेलाचा दिवाही लावला जातो. पण भगवंतासमोर दीप लावणे केवळ पूजा करण्याचा एक प्रकार नाही, तर घराच्या आत आणि बाहेर दीप लावल्याने अनेक प्रकारचे फायदे होतात. दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही, तर 5 मोठे फायदेही मिळतात. तर चला जाणून घेऊया. नंबर 1, पृथ्वीवरील अंधकार दूर होतो. घरात दिवा लावल्याने केवळ घरातील अंधकार दूर होत नाही, तर तो नकारात्मक ऊर्जाही घराबाहेर टाकतो. जिथे दिवा लावला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा वास करते. स्वाभाविक आहे, जिथे सकारात्मक ऊर्जा असेल तिथे भगवंताचेही वास असतो. म्हणून संध्याकाळ होण्यापूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते. तेलाने जळणाऱ्या दिव्याचा परिणाम तो विझल्यानंतरही अर्धा तास टिकतो. तर शुद्ध देशी तुपाचा दिवा वातावरणाला सुमारे 4 तास सकारात्मक ठेवतो. नंबर 2, दिवा लावण्याचा वैज्ञानिक लाभ. जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याच्या धुरामुळे घराच्या वातावरणात सात्विकता येते. हा धूर हानिकारक कणांना नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध बनवतो. नंबर 3, सुख समृद्धीचा वास. ज्या घरात भगवंतासमोर दिवा लावला जातो तिथे माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. अशा घरात सुख समृद्धीचा वास असतो. दिवा पूर्व दिशेला ठेवल्यास व्यक्तीचे दीर्घायुष्य वाढते आणि उत्तर दिशेला ठेवल्यास संपन्नता वाढते. दिवा केवळ घरातील अंधकार दूर करत नाही, तर आपल्या जीवनालाही प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातो. नंबर 4, आजार दूर करण्यास मदत. घरात दिवा लावल्याने आजार आसपास फिरकत नाही आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य लाभ मिळतो. विशेषतः जर दिव्यासोबत एक लवंग जाळली गेली तर त्याचा परिणाम दुप्पट होतो. हे त्वचेशी संबंधित आजार दूर करण्यासही मदत करते. नंबर 5, शुभ शक्तींना आकर्षित करणे. सनातन धर्मानुसार ज्या घरात सकाळ संध्याकाळ दीप लावला जातो तिथे कधीही अंधकार राहत नाही. असे घर शुभ शक्तींना आकर्षित करते. जळणारा दिवा शुभ शक्तींना चुंबकासारखा खेचतो, जो घरासाठी अत्यंत लाभदायक असतो. आता जाणून घेऊया की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे. जर तुम्ही मुख्य दरवाजावर पाणी अर्पण करत असाल तर हे लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रात भरून ठेवावे.
तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकता, जसे तांबे, पितळ, स्टील किंवा चांदीचे. जर गंगाजल उपलब्ध असेल तर थोड्या प्रमाणात टाका आणि नंतर शुद्ध पाण्याने पात्र भरा. जर गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणीही पुरेसे आहे. हे पाण्याने भरलेले पात्र आपल्या घराच्या स्वयंपाकघरात ठेवा. सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा. मुख्य दरवाजावर सकाळी सर्वप्रथम शिंपडलेले पाणी घरातील सर्व समस्यांना दूर करते. जर तुम्ही नकारात्मक ऊर्जा, मानसिक त्रास, आर्थिक तंगी किंवा वास्तुदोषाने त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्या मदतीला येईल. स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात. हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही, तर तंत्र, मंत्र किंवा वाईट नजरेच्या प्रभावालाही संपवण्यास मदत करतो. हा उपाय नियमितपणे केल्यास घरात सुख समृद्धी राहते आणि आजारपणापासूनही मुक्तता मिळते. हे पाणी सूर्योदयापूर्वी सूर्योदय होण्यापूर्वी मुख्य दरवाजावर शिंपडले पाहिजे. जर सूर्योदयानंतर तुम्ही मुख्य दरवाजावर इतर पाणी स्वच्छता करू इच्छित असाल तर ते अडचणीचे नाही, परंतु हे विशेष पाणी सूर्योदयाच्या आधीच शिंपडले पाहिजे. आता अनेक लोक विचारतात की हे पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे की स्नान न करताही ते करता येईल. पहा, आपण जे पाणी सकाळी मुख्य दरवाजावर शिंपडतो ते एक महत्त्वपूर्ण उपाय आहे. ते स्नान केल्यानंतर करणे आवश्यक नाही. सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा आणि आधीच ठेवलेले पाणी घेऊन मुख्य दरवाजावर जा. मुख्य दरवाजा उघडा आणि हे पाणी शिंपडा. पाणी शिंपडताना आपल्या पितरांचे आणि माता लक्ष्मीचे स्मरण नक्कीच करा. असे म्हणतात की सकाळी सकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाजावर येतात. ज्या घरांचे दरवाजे उघडे असतात आणि जिथे पाणी शिंपडले गेलेले असते तिथे माता लक्ष्मी प्रवेश करतात. पाणी शिंपडताना आपल्या मनात माता लक्ष्मीला प्रार्थना करा, हे माता लक्ष्मी, कृपया माझ्या घरात प्रवेश करा. मी तुमचे स्वागत करण्यास तयार आहे. त्यानंतर पितरांचे स्मरण करा, कारण घराच्या दाराच्या उंबरठ्याला पितरांचे निवासस्थान मानले जाते. जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर पाणी शिंपडता तेव्हा पितर प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. स्नान करणे आवश्यक नाही. तुम्ही स्नान न करताही हे कार्य करू शकता. पाणी शिंपडण्याआधी झाडू लावावी का नंतर लावावी? याचे उत्तर असे आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी शिंपडावे, त्यानंतर तुम्ही झाडू लावू शकता. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आपल्या हाताच्या तळव्याकडे पहा आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा. इच्छित असल्यास पुढील मंत्राचा उच्चार तुम्ही करू शकता. कराग्रे वस्ते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. यानंतर दोन्ही हात जोडून देवी देवतांना प्रणाम करा. त्यानंतर हाताने पृथ्वीला स्पर्श करून प्रणाम करा आणि हळूवार आपले उजवे पाय जमिनीवर ठेवा. मग स्वयंपाकघरात जाऊन पाणी घ्या आणि मुख्य दरवाजावर शिंपडा. पाणी शिंपडताना माता लक्ष्मी आणि पितरांचे स्मरण अवश्य करा. त्यानंतर तुम्ही घरात जाऊन आपली दिनचर्या जसे की झाडू लावणे, स्नान करणे इत्यादी सुरू करू शकता. आता काही लोक विचारतात की पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाजाची स्वच्छता करता येईल का? होय, तुम्ही तसे करू शकता. आधी स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा. त्यानंतर अतिरिक्त पाणी घेऊन मुख्य दरवाजावर चांगल्या प्रकारे झाडून किंवा पाण्याने धुवू शकता. काही लोक विचारतात की जर ते फ्लॅट किंवा भाड्याच्या एका खोलीत राहत असतील तर पाणी शिंपडणे आणि दीपदान कुठे करावे? याचे उत्तर असे आहे की जिथे तुम्ही राहता त्याच जागेच्या मुख्य दरवाजाला महत्त्व द्या. म्हणजे ज्या दरवाजावर तुमचे नाव लिहिलेले आहे किंवा नेम प्लेट आहे तिथेच पाणी शिंपडा आणि दीपदान करा. जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजा समजून तिथेच तुम्ही हा उपाय करा. आता मासिक पाळीच्या काळात मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का आणि दीपदान करता येईल का? पाणी शिंपडण्यासाठी मासिक पाळीचा काहीही परिणाम होत नाही. तुम्ही पाणी शिंपडू शकता, पण दीपदान हे कर्मकांड, पूजेचा एक भाग आहे जो शुद्धतेशिवाय करता येत नाही. याचा अर्थ असा आहे की मासिक पाळी संपल्यानंतरच दीपदान करावे. याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे का आणि ठेवलेले पाणी काय करावे? तर शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी ठेवणे खूप आवश्यक आहे. पाणी ऊर्जा साठवते. जेव्हा तुम्ही पूजा करता, मंत्र जपता किंवा देवाला प्रार्थना करता तेव्हा या सर्व ऊर्जांचा त्या पाण्यात समावेश होतो. याच कारणामुळे मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे. सकाळच्या पूजेदरम्यान एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि दिवा लावा.
हे अग्नी आणि जलाच्या संतुलनाचे प्रतीक आहे. पूजेनंतर या पाण्याचा उपयोग शुभ कार्यासाठी करा, जसे की झाडांना किंवा घरात शिंपडणे. हे सकारात्मक ऊर्जा वाढवते. सकाळच्या पूजेदरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा. तुम्ही संपूर्ण घरात त्या पाण्याचा शिंपडाव करू शकता. हे पाणी तुमच्या घराला शुद्ध करते, कारण ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. त्यामुळे अनेक रोग दूर होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही. जर तुम्ही नियमितपणे या पाण्याचा शिंपडाव करत असाल तर तुमच्या घरातील समस्या हळूहळू संपतील. काही वेळा लोक तक्रार करतात की औषधं प्रभावी ठरत नाहीत. अशा परिस्थितीत जर औषधांसोबतच रुग्णाला या पाण्याला पिण्यास दिले तर औषध लवकर परिणाम करू लागतात. याचप्रमाणे जर कुटुंबात सतत वाद आणि भांडणं होत असतील तर कुटुंबातील सर्व सदस्य हे पाणी थोडं थोडं पिऊ शकतात. त्यामुळे हळूहळू सकारात्मक विचारांचा प्रवाह सुरू होतो आणि घरात शांती आणि सामंजस्य निर्माण होते. जर तुमचा कोणताही व्यवसाय किंवा दुकान असेल तर या पाण्याचा थोडासा शिंपडाव तिथेही करा. हे तुमच्या व्यवसायाला यशस्वी बनवते आणि कोणत्याही अडचणीपासून वाचवते, कारण हे पाणी अत्यंत सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. आता समजून घेऊया की मंदिरात पाणी का ठेवले जाते. पाणी हे अमृत मानले जाते आणि ते देवी देवतांसाठी विशेष महत्त्वाचे असते. मंदिरात एक कलश पाणी ठेवणे तितकेच आवश्यक आहे जितके तुम्ही दररोज अन्न ग्रहण करता. जेव्हा आपण देवाची पूजा करतो तेव्हा तांबे किंवा पितळाच्या भांड्यात एक कलश पाणी ठेवलं पाहिजे. हे पाणी समुद्रासारखे असते आणि आपल्या जीवनातील दुःख संपवण्यास मदत करते. जर एखादी व्यक्ती देवाला दररोज अन्न अर्पण करू शकत नसेल तर तो मंदिरात एक कलश पाणी ठेवू शकतो, ज्यामुळे त्याची पूजा पूर्ण होते, जेणेकरून देव ते स्वीकारू शकतील आणि हे पाणी प्रसादाच्या रूपात तुम्ही ग्रहण करा. पण लक्षात ठेवा, मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये, कारण हे पाणी सर्व देवी देवतांनी स्वीकारलेले असते. होय, जर तुमच्या घरी बाळकृष्ण किंवा राधाकृष्ण असतील आणि तुम्ही त्यांच्यासाठी एक कलश पाणी अर्पण करत असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता. मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी आपले डोळे धुण्यासाठी वापरावे. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचे आजार दूर होतात. शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक कलश पाणी भरून ठेवत नाहीत त्यांच्या घरात अकाळ पडतो, घराची परिस्थिती बिघडते, कुटुंबात संकटे येतात आणि गरिबीला सामोरे जावे लागते. तुम्ही इच्छित असल्यास एक कलश पाण्यात फुलं वगैरे घालून ठेवू शकता, जे खूप शुभ मानले जाते. मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा आणखीन एक उपयोग म्हणजे ते घराच्या स्वयंपाकघरात स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी वापरले जाऊ शकते. पण हे पाणी तेव्हाच वापरावे जेव्हा तुमच्या घरी सात्विक अन्न शिजवले जात असेल. जर लसूण किंवा कांद्याचा वापर होत असेल तर या पाण्याचा वापर स्वयंपाकासाठी करू नये. हे पाणी कुटुंबातील सर्व सदस्य थोड्या प्रमाणात पिऊ शकतात आणि उरलेले पाणी तुम्ही घरातील झाडांना घालू शकता. हे पाणी व्यर्थ जात नाही. याचे अनेक उपयोग जर आपण योग्य प्रकारे याचा उपयोग केला तर हे आपल्या जीवनातील अडचणी सोडवू शकते. मंत्रांनी अभिमंत्रित केलेले पाणी खूप शक्तिशाली असते आणि आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेल्या पाण्यात देवतांचे आशीर्वाद असतात, कारण ते नेहमी देवतांच्या जवळ असते. या पाण्यात सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट असतात आणि जर आपण त्याचा योग्य वापर केला तर हे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. याचा अर्थ असा की जर तुम्ही हे पाणी पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि घरात शिंपडण्यासाठी वापरत असाल तर त्यामुळे आपल्या समस्या दूर होतात आणि जर कोणतेही कार्य नियमितपणे केले गेले तर नक्कीच त्याचा फायदा होतो. कधी कधी केल्याने त्याचा परिणाम लगेच दिसणार नाही, पण जर तुम्ही नियम केला की रोज याच पाण्याने घरात शिंपडाव करायचा आहे, प्रत्येक घरातील सदस्याला थोडे थोडे पाणी प्यायला द्यायचे आहे, उरलेले पाणी झाडांना घालायचे आहे, दुकानात शिंपडायचे आहे, व्यावसायिक ठिकाणी शिंपडायचे आहे, मुलांच्या पुस्तकावर आणि तिजोरीत शिंपडायचे आहे, तर तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसेल. याच्याप्रमाणेच हे जे स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी असते त्याचे काही थेंब तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा, तर त्याचा फायदा लवकरच दिसून येईल. पण हे आपल्या दिनचर्येत समाविष्ट करावे लागेल आणि दररोज नियमाने हे कार्य करावे लागेल.
तेव्हाच त्याचा पूर्ण लाभ मिळेल. अनेक लोक विचारतात की मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी घेतले असता त्यामध्ये कधी कधी किडे पडतात. जर आपण त्यावर झाकण ठेवू शकतो का? तर हो, तुम्ही पूजेनंतर त्याला प्लेट किंवा वाटीने झाकून ठेवू शकता. जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी हे पाणी उचलाल तेव्हा ते पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ असेल. तुम्ही या पाण्याचा कोणत्याही कार्यासाठी वापर करू शकता. जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता तेव्हा गणपती बाप्पांचे ओम गण गणपते नमः हे मंत्र नक्की बोला आणि जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्याप्रमाणे समजून घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर पाणी शिंपडाल. आता समजून घेऊया की दिवा कोणत्या धातूचा असावा. लोखंडाचा, तांब्याचा, पितळेचा की कास्याचा, स्टीलचा किंवा मातीचा. शेवटी घरात कोणता दिवा ठेवणे शुभ मानले जाते. जर चुकूनही घराघरात चुकीच्या धातूचा दिवा ठेवला गेला तर संपूर्ण घर अस्थिर होईल, कंगाल होईल आणि नाश होईल. पहा, स्टीलच्या दिव्यामध्ये पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. लोखंडाच्या दिव्यात पूजा करू नये, कारण यामुळे घरात गरिबी येते. बाजारात आकर्षित करण्यासाठी काचेचे दिवेही असतात, पण चुकूनही घरात काचेचा दिवा आणू नका, नाहीतर राहू केतू तुमच्या घरात येऊ शकतात आणि घर उद्ध्वस्त होऊ शकते. काचेचा दिवा शनी आणि राहूला अप्रसन्न करतो. तांबे, पितळ आणि मातीचा दिवा धनाची देवी माता लक्ष्मीला आकर्षित करतो. घरात कोणत्याही अन्य प्रकारचा दिवा ठेवणे योग्य मानले जात नाही. पितळ आणि मातीचे दिवे शुभ आणि मंगलकारी मानले जातात, कारण हे शनी, राहू आणि केतूला प्रसन्न ठेवतात. तसेच मंगळ ग्रहाचा प्रभावही कमी करतात. कच्चा कलावा आणि रोहीने जळणारा दिवा सर्वोत्तम असतो. जे लोक सुती दोऱ्याने हातावर बांधण्याची वात तयार करतात त्यांच्या घरात समस्या आणि गरिबी येऊ शकतात आणि कच्च्या कलाव्याचा दिवा शुभ मानला जातो. आता समजून घेऊया की मंदिरात घंटी का वाजवली जाते. शंकराच्या मंदिरात घंटी वाजवण्याचा उद्देश काय आहे? टाळ्या का वाजवल्या जातात? शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा घरात घंटी वाजवता तेव्हा शिव महापुराण, लिंग पुराण आणि विष्णू पुराणमध्ये सांगितले आहे की घंटीचा नाद तेव्हाच होतो जितकी तीर्थयात्रा होत आहे, जितक्या साधना केल्या जात आहेत, जितके जप आणि तप केले जात नाहीत आणि जितकी दाने केली जात आहेत, त्या सर्व पुण्याचे फळ त्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होते. आता मंदिरात टाळ्या वाजवण्याचे महत्त्वही समजून घ्या. जेव्हा लोक भजन करत असतात, साधनेत असतात, अभिषेक करत असतात किंवा पूजेत मग्न असतात तेव्हा 3 टाळ्या वाजवल्याने त्यांचे संपूर्ण पुण्य आपल्या खात्यात जमा होते, ज्यामुळे आपले भाग्य उजळते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात गरुड घंटीचा नाद करणे शुभ मानले जाते. पण मुलांना खेळ म्हणून घंटी देऊ नये, कारण घंटीचा नाद करताना सर्वांचे पुण्य आपल्या खात्यात जमा होते. त्यामुळे घंटीचा नाद केवळ पूजा आणि भजनाच्या वेळीच करावा. याला खेळ आणि खेळण्यासारखे न मानावे. मंदिरात घंटी वाजवण्याची पद्धत ही महत्त्वाची आहे. ती नेहमी प्रेम आणि श्रद्धेने वाजवली पाहिजे, जोर जोरात नाही. अनेक वेळा लोक मंदिराचे पट बंद झाल्यावरही घंटी वाजवतात, ज्यामुळे पाप लागते. जर भगवान मंदिरात विश्रांती घेत असतील तर त्यावेळी घंटी वाजवणे अत्यंत पाप मानले जाते. मंदिर बंद झाल्यावर घंटीला दोरीने बांधले जाते, जेणेकरून ती वाजणार नाही. घंटी वाजवण्याचा सर्वात शुभ वेळ सकाळी 4 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत असतो, कारण हा काळ अत्यंत मंगलकारी असतो. याशिवाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत देखील घंटी वाजवली जाऊ शकते. रात्री 12 वाजल्यानंतर मंदिराचे पट बंद केले जातात. देवी देवता विश्रांती घेतात. त्यावेळी घंटी वाजवणे पुण्याऐवजी पापाचे कारण बनू शकते. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.